श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी खूप मनापासून आभारी. चला आता घरातच साड्यांचा बिझनेस आहे. साड्या भरपूर होत्या. आईला म्हटले एखादी साडी काढ आणि पुन्हा तो कलर आलेला आहे बघा, राणी पिंक कलर. चला आता काठपदरच आवडतात. काल का परवाच कमेंट होती, आईला सिंपल साड्या खूप सुंदर दिसतात, पण काय करायचं आहे, दिसून ते नेसणारं तेवढं हौशी पाहिजे ना. काठपदरच आवडतं, मग तिच्या हिशोबाने काढली. आता ओटीच्या साहित्यामध्ये नारळ, थोडंसं शृंगारचं साहित्य, ते पण ते शृंगारचं साहित्य नको म्हणत होती. कशाला, मी हे लावत नाही, मी ते लावत नाही. म्हणलं असू दे, जा घेऊन, रसिका तर थोडंफार लावेल. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या ऐपतीप्रमाणे आपण करू शकतो. केल्या ठीक, नाही केल्या तरी काय हरकत नसतं. कारण कसं असतं सांगते, प्रेम महत्त्वाचं असतं. मी परवा बोलले तसं आदर, रिस्पेक्ट, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. काळजी महत्त्वाची असते आई मुलीच्या नात्यांमध्ये. माझं आणि आईचं भांडण होतं का, तर तुम्हाला खरं सांगू, मी आणि आई आत्ता सध्या तरी नाही भांडत, पण पूर्वी जसं माझं आणि किट्टोचं वय आहे, या वयात मी आईसंग भांडत होते. तुम्हाला हसू येईल, तर जसं हार्दिक तुम्ही बघितलं आहे ना, जसं आई बोलते ना, तसं मी भांडत होते. कारण मला असं वाटायचं की आई एकमेवच आहे जिथे मी हट्ट करू शकते, रागावू शकते, बोलू शकते. पण आता जसं लग्न झालं आहे ना, तसं मग नाही एवढं होत. थोडंफार किरकोळ असं असतं, पण जास्त असं मोठं वगैरे कधीच नाही झालं. तर हा आहे अगारोचा 48 लिटर OTG, म्हणजे ओव्हन, टोस्टर, ग्रिलर. तर या OTG सोबत तुम्हाला आणखीन कोणकोणत्या गोष्टी मिळणार, यासोबत मिळणाऱ्या वस्तू आपण बघूया. एक म्हणजे बार्बिक्यू ग्रिल रॅक. या रॅकवर डायरेक्ट पदार्थ ठेवून ग्रिल किंवा बेक करू शकतो. सोबतच हा आहे बेक पॅन, जो ब्लॅक कलरमध्ये येतो. यावर पिझ्झा, बिस्किट, अजूनही खूप साऱ्या रेसिपी ज्या आहेत त्या आपण बेक करू शकतो. त्याच्यानंतर हा आहे रोटेसरी रॉड. यामध्ये पनीर टिक्का, चिकन तंदुरी यासारख्या वेगवेगळ्या रेसिपी आपण ग्रिल करू शकतो. सोबतच आपल्याला मिळत आहे रोटेसरी हँडल. जेव्हा हे रॉड गरम होतं तेव्हा ते बाहेर काढण्यासाठी हे खूप मदत करतं. आणि हा आहे ट्रे हँडलर. जेव्हा OTGमध्ये आपण पदार्थ बनवतो तेव्हा ग्रिल रॅक गरम होतो, तर तो इझी बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो. तर OTGच्या आत दोन्ही बाजूला, वरती आणि खाली, 2 अशा हिटिंग रॉड आहेत. सोबत OTGच्या आत लाईटसुद्धा दिलेली आहे. जेव्हा OTG चालू होईल तेव्हा ही सुद्धा चालू होईल. त्यामुळे आतील गोष्टी ज्या आहेत, त्या ज्या काही बेक होतात, ग्रिल होतात, त्या आपण इझिली पाहू शकतो. या OTGच्या चारही बाजूला एअर वेंट असल्यामुळे याला भिंतीपासून अगदी थोड्याशा अंतरावर ठेवायचं आहे. म्हणजे एकदम घासून जे आहे ते आपण भिंतीच्या कडेला ठेवायचं नाही. अगारोच्या या OTGला आहेत 3 बटन. बघा, सुरुवातीला आहे टेम्परेचरसाठी. प्रत्येक पदार्थासाठी वेगवेगळं टेम्परेचर असतं, त्यानुसार तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. याची डायरेक्ट टेम्परेचर लिमिट जी आहे ती 250ची आहे. दुसरे जे आहे ते हिटिंग रॉड जे आहे ते सिलेक्ट करण्यासाठी आहे. बटन वर फिरवल्यावर वरच्या रॉड हीट होतो, उजव्या बाजूला फिरवल्यावर आणि खालच्या साईडला बटन फिरवल्यावर दोन्ही बाजूचे रॉड जे आहेत ते हीट होतात. आणि तिसरं जे आहे ते खास टायमर सेट करण्यासाठी आहे. यामध्ये जास्तीत जास्त 120 मिनिटापर्यंत टायमर तुम्ही सेट करू शकता. याच्या खाली जी लाईट आहे ती इंडिकेटर आहे, जी OTG चालू केल्यानंतर आणि बंद केल्यानंतर बंद होते. यामध्ये पिझ्झा तर एवढा अप्रतिम बनला जातो की मार्केटमधला पिझ्झा जो आहे अनहेल्दी थोडंसं आपल्याला वाटतं, पण जेव्हा आपण घरामध्ये बनवू आणि आपल्या मुलांना खाऊ घालू. सोबत आता डब्याचं एक टेन्शन असतं बऱ्याच जणींना की बाबा सकाळ सकाळी काय करायचं, कारण सगळीकडे आपला गॅस जो आहे तो सुरू असतो. मग एखादा पदार्थ आपण याच्यामध्ये नाश्त्याचा वगैरे करू शकतो. खूप इझी आहे. किचनमध्ये जास्त पसारा करत नाही ना, जास्त जागा घेत नाही. बघा, आता मी या सगळ्या गोष्टीत कुठं सेट करायचं ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. सोबत मॅन्युअल येतं. मॅन्युअल आल्यानंतर आपल्याला कळतं आणि प्रत्येक वेळेला रेसिपी झाल्यानंतर याची घंटी जी आहे ती वाजली जाते. म्हणजे त्यावेळेला आपल्याला कळतं की आपला पदार्थ जो आहे तो पूर्णपणे बेक झालेला आहे, ग्रिल झालेला आहे किंवा व्यवस्थित परफेक्ट शिजलेला आहे. प्रत्येक पदार्थाला घंटी देतं. आता ब्रेड पिझ्झा तर झाला, पण म्हटलं चला मुलांच्या फरमाईशनुसार केक बनवूया. तर त्याच्यासाठी मी माझ्या हिशोबाने साखर घेतलेली आहे. साखर थोडीशी मी वाटून घेतली. तूप घेतलेलं आहे. शक्यतो याच्यामध्ये तुपाचाच वापर करायचा, कारण खाताना पण टेस्ट छान येते. तेल घेतलं तरी पण हरकत नाही आहे. बरेच जण बटर वगैरे म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी ही असते. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून मी फेटून घेतलं. पुन्हा दूध घातलेलं आहे. आता बघा, हे काढताना एकदम हलक्या हातानं कापडाने पकडायचा आहे, कारण का हा पूर्ण ट्रे जो असतो तो गरम असतो. शक्यतो तुम्हाला पदार्थ आतला बाहेर काढायचा असेल तर थोडासा थंड होऊ देत जावा आणि मग बाहेर काढत जावा. तर एकदम परफेक्ट, जास्त हार्ड पण नाही, एकदम असे मऊ पण नाही आहे. जे काही चीज आहे ते व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे.
तर आता याच्यामध्ये मी टाकलेला आहे मैदा. याच्यामध्ये मैदा किंवा रवा टाकू शकतो किंवा बिस्किट जे असतात त्याची पावडरसुद्धा आपण टाकून करू शकतो. थोडंसं लास्टला इसेन्स टाकलं, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा एवढेच पदार्थ मी टाकलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीही ॲड केलेलं नाही. वाटलंच तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे वरून घालू शकता, पण मी पूर्ण प्लेन बनवत आहे. तर आता हे पूर्णपणे आधी फ्री हीट करून घ्यावं लागतं. सुरुवातीला मी फ्री हीट करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी केक ठेवत आहे. केक मी 2 पार्टमध्ये बेक करणार आहे. तुम्हाला ह्या सेटिंग खूप सोप्या जातील कधी जेव्हा मॅन्युअल येईल आणि मॅन्युअलमध्ये बघून तुम्ही करचाल तेव्हा. तर बघू शकता आतल्या आत खूप छान पद्धतीनं केक जो आहे तो बेक होत आहे. मी 180 टेम्परेचर लावलेलं आहे. याच्या दरवाजाला असणारी काच पूर्णपणे ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला इझिली आतमध्ये जे काही पदार्थ कसे शिजतात, कसे फुलतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ते एक टेन्शन नाही आहे, कारण आधीमध्ये बऱ्याच वेळेला असं होऊन जातं की आपल्या कामामध्ये लक्ष असताना आतमध्ये काय होतं कळत नाही. तर आता केक जो आहे तो परफेक्ट झालेला आहे. थोडंसं मी आतमध्ये ना हे टोकदार घालून बघितलं तर व्यवस्थित शिजलेला आहे. हेच महत्त्वाचं असतं, कारण वरून फुगतो पण बऱ्याच वेळेला आतून कच्चं राहतं, त्याला अर्थ नसतो. पूर्ण परफेक्ट कुठलाही पदार्थ बेक होणं, ग्रिल होणं ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. बघा, खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हा केक जो आहे तो तयार झालेला आहे. आता लास्ट रेसिपी मी बनवत आहे पनीर टिक्का. एकदम सुंदर पद्धतीनं, जसं मी म्हटले की चिकन तंदूर करायचा असू दे किंवा इतर कुठल्याही रेसिपी असू दे तर तुम्ही बनवू शकता. खूप रेसिपी आहेत, रेसिपीची लिस्ट आहे. चला, या प्रोडक्टची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे. दुसरी गोष्ट, हे क्लीन करायला खूप सोपं आहे. जेव्हा ओव्हन थंड होतो तेव्हा फक्त आतल्या साईडला कापड जे आहे ते फिरवून आत काय खाली पडलेलं आहे ते क्लीन करू शकतो. OTGचे खूप सारे फायदे असतात. एक म्हणजे नवनवीन हॉटेलच्या रेसिपीसुद्धा आपण घरामध्ये ट्राय करू शकतो. दुसरी गोष्ट, एखाद्याचा केकचा बिझनेस वगैरे जर असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हा OTG खूप बेस्ट आहे. म्हणजे अगदी कमी वेळामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये केक जे आहेत ते बेक करू शकतात. सगळे पदार्थ तर बनवले, पण शेवटचा पार्ट जो असतो तो क्लिनिंगचा. छोटा असू दे मोठा असू दे, क्लिनिंग ही करावीच लागते. तर एकदम सिंपल आहे. फक्त OTG पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. गरम असताना हात लावायचा नाही. एक कॉटनचा कोरडा कपडा घ्यायचा आहे. ओलं काहीही लावायचं नाही आपल्याला. कोरडा कपडा घ्यायचा आणि बस असं सिंपल असं पुसून घेतल्यानंतर आपला जो OTG आहे तो पुढच्या वापरासाठी एकदम टकाटक मस्त. असं लिंक दिलेली आहे, जरूर ऑर्डर करा. शुभ सकाळ. हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि आज मला लोणी वगैरे काढायचं होतं, त्यामुळे माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे ते नमस्कारापासून सुरू झाली. बाकी बाहेरची साफसफाई वगैरे ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना थोडंसं आम्ही लेट करतो बाहेरची, म्हणजे एकदम लवकर नाही करत, पूर्ण दिसत आल्यानंतर करतो. याचं एकमेव कारण आहे की उन्हाळ्यामुळे लांबडी वगैरे येऊन बसलेले असतात. परवा जो गावचा साप बऱ्याच जणींनी बघितला, खरंच आम्हाला माहीत नव्हतं तो विषारी आहे का किंवा त्याचे एवढे दुष्परिणाम आहेत. ते जेव्हा मी कमेंट वाचल्या ना तेव्हा मी डोक्याला हात लावला की बाप रे, हा एवढा विषारी साप, म्हणजे मण्यार साप म्हणून बऱ्याच जणींनी सांगितलं. मग आम्ही पण सर्च केलं, संदीपनं केलं, रसिकानं केलं आणि जेव्हा तुमच्या कमेंट वाचल्या तेव्हा पण त्यांना संदीपला असं वाटायला लागलं की यार आपण उगाच सोडलं, एवढा विषारी साप होता. तर तोच साप पुन्हा एकदा संदीपला म्हणजे जिथं आता काम सुरू आहे बांधकामाचं त्याच्या रस्त्यावर दिसलेला होता. तेव्हा पण संदीपला तसंच केलं, कारण ते मारायला नको, जाऊ दे, रस्त्यावर पडू नये म्हणून त्यानं तसंच सोडलं आणि त्याच्या जागेमध्ये आला. कोण मित्र आला तर संध्याकाळचं टायमिंग होतं, त्यांना सांगितलं इथं असं आहे तसं आहे. आणि जाताना पुन्हा एक रस्त्याच्या पलीकडंच एक व्यक्ती बोलत उभारला म्हणून ह्यो पण तिथं थांबला. बघतोय तर तो साप त्या व्यक्तीच्या पायात होता, तो मण्यार. अक्षरशः त्याला चावणार होता, तेवढ्या संदीपचं लक्ष गेलं, संदीप ओरडला आणि मग ते मारण्यात आलं. काय काय झालं, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे ह्यानं पहिलं दुर्लक्ष केलं तर नंतर तो साप कसा त्या व्यक्तीच्या पायात गेला असेल बघा. यानं आधी अर्ध्या तासापूर्वी बघून सोडलेला साप. हे असं पण आहे बघा. ते व्यक्ती म्हणाले की बाबा तुमच्यामुळं मी वाचलो, कारण तिथंच असं घडलेलं आहे की हा साप चावल्यानंतर एक व्यक्ती खूप दिवस ॲडमिट होती. सांगणं फक्त एवढंच आहे की आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात असे प्रकार भयंकर होतात. तुम्हाला काय वाटतं, आता आपल्या तिथं निघत नाही आहे, 3-4 वेळा साप निघालेले आहेत, म्हणजे मोठे मोठे साप निघालेले आहेत. कोणाचे बांधकाम करताना साप निघतात, कोणाचे काय कुठेही निघतात साप. आता उंदरं कशी मुंबईसारख्या सिटीमध्ये तर ते मुंबईच्या आईच्या घरात उंदरं आहेत. मी तर अजबच करते की त्यांच्या गॅलरीत येऊन झाडं खाऊन जातात उंदरं. तसंच साप कुठेही निघू शकतो. मग
मी असा विचार करते की मग आपल्या तर एवढी झाडं आहेत, कशावर निघणार नाही, त्यापेक्षा अंधाराचं बाहेर यायचं नाही, वाकून बघायचं नाही, ना झाड म्हणजे झटक नको, ना साफसफाई नको. हे सगळे अनुभव आल्यापासून आणि मला कमेंट यायच्या वरचेवर, अगो एवढ्या संध्याकाळी म्हणजे रात्री बाहेर येत जाऊ नको, थोडंसं उजळू दे वगैरे. आता फॉलो केलेलं आहे एक एक गोष्टी. असं चला, आता लोणी काढलेलं आहे, फूड प्रोसेसरमध्ये काढलेलं आहे. बऱ्याच जणींना फूड प्रोसेसरबद्दल खूप वेळा माहिती दिली आहे मी, जुने व्हिडिओ बघा ताईंनो. आणि खरंच तुम्हाला जर गरज असेल तर नक्की घ्या, हे काय प्रमोशनचं नाही, मी स्वतः घेतलेलं आहे ताईंनो. दुसरी गोष्ट, आज एक डाव माझा फसला, तो म्हणजे काय तर बघा, आता माझ्याकडून होणाऱ्या चुका, माझं एखादं काम बिघडलं तरी पण मी तुम्हाला शेअर करत असते, कारण तुम्हालाही माहीत असावं सगळंच मी चांगलं दाखवणं, त्याला डेली रुटीन म्हणत नाहीत. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी माझ्याकडून पण चुकतात, काही गोष्टी अशा पण असतात की जे मला अनुभव देऊन जातात. मला वाटतं की तर बाबा हां हे चुकलं, तर ते मी तुम्हाला सांगणं म्हणजेच हे रिअल डेली रुटीन, ना की फक्त व्हिडिओसाठी. आता आज झालेला गोंधळ सांगते. ताक निघालं, रेग्युलर ताक मी डॉगींना घालते. आज विचार केला पूर्णच ताकात चला मळून घेऊया कणिक. जर वेळेला काय करायचे, थोडंसं ताक थोडंसं पाणी घालायचे. आज पूर्ण जे निघालेलं ताक होतं त्याच्यामध्ये पीठ घातलं आणि मळून घेतलं मीठ टाकून. तुम्हाला पटणार नाही, चपातीच येईना. अक्षरशः आई रडकुंडीला आली. आई ओरडायला लागली, काहीतरी एक्स्ट्रा करायला जाते, हे वाचवायला जाते आणि दुसरं बिघडून ठेवते, कर नाही तर बस म्हटली त्या चपात्या. शेवटी त्याच्या मी पुऱ्या लाटल्या, थोड्याशा आमच्या पुरत्या लाटल्या आणि बाकीच्यांच्या सगळ्यांच्या डॉगींना मी चपात्या केल्या. आता ते शूटसुद्धा केलेलं नाही, कारण एवढं माझं डोकं बिघडलेलं होतं. कारण कसं असतं की बघा, एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि ते जर मग असं फसली, मग पुढं जेवणाचं काय, डब्यांची गडबड असते, सगळं आवरायची गडबड असते. त्याच्यामध्ये माझं ते थोडंसं असं हे झालं, मला इरिटेट झालं की मला वेळेत डबा द्यायचा आणि एक पण चपाती म्हणजे त्याला तर धड तुकडे पण पडत नव्हते ना, जर चीर पण जात नव्हती. चपाती पलटाय गेलं की 3-4 तुकडे होऊन पडायचे खाली. तुम्हाला जरूर सांगेन, माझ्या घरात आगाऊपणा करू नका, तुम्ही अजिबात मळू नका ताकामध्ये, कारण माझं बघून कोणतं मळायचं आणि त्यांचं नुकसान व्हायचं त्याच्या आधी मी सांगेन. असं आज जे काही रेसिपी आहे ते करून घेतल्या, जास्त नाही तुम्हाला काही शेअर केलं. बरं, एका कमेंटबद्दल मला इथं बोलायचं होतं, ते म्हणजे असं की ताई, आम्हाला एखादी गोष्ट लागली, गरजेची वाटली तर आम्ही तुला विचारतो, तू त्याच्यावर उत्तर देत नाही, तू पण इतर यूट्यूबरसारखी स्वार्थी आहे, मतलबी आहे, मी तुला चांगली समजत होते. चला चालायचं, त्यांच्या पण मतांचा रिस्पेक्ट आहे, पण माझं पण मत समजून घ्या ताईनो. तुम्ही बोलताय ठीक आहे, तुम्ही बोलू शकता, कारण तुम्ही प्रेम करता, तर तुम्हाला 2 गोष्टी मला ऐकवायचा हे अधिकार आहे आणि तिथं मला वाटलं तर म्हणजे मलाही बोलायचा अधिकार आहे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तू अशी आहे तशी आहे. आता बघा हे का बोलल्या त्या, तर मी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की किट्टोच्या शिक्षणाबाबतीत काही मावशांनी तिच्या मदत केली, तिला मार्गदर्शन केले आणि मी त्याच्याबद्दल आभार व्यक्त केलं त्याच्यामध्ये की तू तुझ्या फायद्यापुरतं बघते. आता बघा, मुलांच्या शिक्षणासाठी एखादी गोष्ट विचारली आणि त्यातून त्या मुलांच्या कल्याण होण्यासारखं जर कोणी मदत केली तर तिथं फायदा ही शब्द बोलणं थोडंसं वेगळं पडतं. आणि त्यांच्या कुठल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही म्हणून त्या रागाला आल्या, ते सांगते मी तुम्हाला. त्यांचा पर्सनल वैयक्तिक वाद होता, जो वैयक्तिक वाद असा होता की जो नात्यांमधला होता आणि ते इमोशनल होतं की बाबा नात्यांमध्ये असं आहे, मी काय करू, मला थोडंसं मार्गदर्शन कर. बघा आता तुमच्या घरात काय प्रॉब्लेम होतात, कशामुळे नाती बिघडतात, थोडीच मला माहीत असतं, कारण लोकांना फक्त दिसतं, पण आत काय चाललेलं असतं माहीत असतं का? तसंच तुमच्या घरात काय चाललंय ते मला माहीत नाही. त्यामुळे त्या नात्यांमध्ये मी बोलणं नाही, एखादा शब्द माझा चुकीचा गेला, उगीच एखाद्याचं नातं तुटण्याजोगं किंवा मनामध्ये एखाद्याला वाईट आणून देणं, ह्या गोष्टीपेक्षा मला असं वाटतं की कोणाच्या पर्सनल लाईफविषयी न बोललेलं बरं. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यावर त्याने मी बोलावं, त्यांचं सांत्वन करावं, पण तो विषय सांत्वनाचा नव्हताच, तो तुमचा पारिवारिक भांडणाचा विषय होता. आणि भांडणाच्या विषयामध्ये मी खरंच सांगते, मला स्वतःला पण कुणी मला पर्सनल गोष्टी विचारलेल्या आवडत नाही आहेत आणि मीही कोणाच्या पर्सनल गोष्टी सांगितल्या तर त्याच्यात कोणालाही सल्ला देत नाही, मी सार्वजनिक देते. तुम्ही मला शिक्षणाबद्दल विचारा. आता बऱ्याच जणींनी मला कमेंट केल्या की किट्टूनं कसा अभ्यास केला, लगेच मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवला. मला घरासंदर्भात बऱ्याच जणींनी केला, माझ्याकडे आज काय सेवा आहे, ज्या सेवेतून माझं चांगलं झालं, अगदी खुली किताब म्हणतात ना, तसा मी माझा जीवनप्रवास ठेवलेला आहे की ज्यातून तुम्हाला प्रेरणा मिळेल, तुमच्यासाठी काहीतरी चांगलं मिळेल, तुम्हाला चांगलं शिकायला मिळेल. या गोष्टी मी किती व्हिडिओ बनवलेत, कोणी एवढं पर्सनल जात पण नाही ना, एवढं आतल्या गोष्टी सांगत पण नाही आहे. पण मला असं वाटतं की यार, आपण एवढं सगळं करून आलेलं आहोत तर काय वाईट आहे सांगायला. मी एवढ्यापर्यंत घर बांधलं, घराचे व्हिडिओ केले, खूप छोट्या मोठ्या गोष्टी शेअर केल्या, ज्यातून तुम्हाला मार्गदर्शन होईल अशा खूप गोष्टी मी दिल्या. पण जर फॅमिली मुद्दे पुन्हा तेच, माझं पण असू दे, तुमचं पण असू दे, तुमचं फॅमिली पर्सनल लाईफ मला शेअर करणार, मग त्याच्यामध्ये मी बोलावे अशी अपेक्षा ठेवणार, मी त्याला जर नाही उत्तर दिलं तर मग तुम्ही असं म्हणणार, तर याला खरंच अर्थ नसतो. तुम्ही मला तुमच्या हितासाठी कुठलीही गोष्ट विचारा
अगदी मला त्याच्यावर 4 व्हिडिओ बनवायला लागू दे. मी आता गुरुवार असू दे, शुक्रवार असू दे, किती गोष्टी शेअर केल्यात. पण प्लीज मला ना तुमचे पर्सनल कुठलेही भांडणं म्हणते मी, वाद नको मला, कारण मीच वैतागलेले आहे. मी सगळ्या गोष्टी सोडून आयुष्यात पुढं आलेले आहे भरपूर. आणि मला पण जेव्हा ते उकरून काढल्यागत कोणी विचारलं जातं त्यावेळेला मला पण टेन्शन होतं. पण आता स्ट्रॉंग झालं आहे बघा. कसं असतं ना की आपण एखाद्या गोष्टीत उतरतो ना त्यावेळेला आपण सुरुवातीला थोडासा नाराज होतो, अपसेट होतो. पण जसं आपण त्यात पडल्यानंतर आपल्याला कळतं काय वागणं गरजेचं आहे, कुठं उत्तर द्यायचं, कुठं नाही द्यायचं, हे आता कळलेलं आहे. काय गरज आहे? फिल्टर मी वर्णबंद केला आहे. दुपारी लाईट अशी येड्यागत करत होती. चला आलोय. आता स्वयंपाक करायचा आहे. काय करावं, भाकरी करावं म्हणायला लागल्या. भाकरी म्हणले की पोरं नको 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 करतात. पण बनवणार आहे, भाकरीच बनवणार आहे. ए आर्यन, पोरांना खाऊ घाल. ओके चला, ज्वारीच्या भाकरी आणि मस्त अशी मटकी करून घेते. पहिला मटकी करते आई मी. हां हां हां. मग काय शुक्रवारी करते काय? असं एकीकडे भात शिजतो, एकीकडे भाजी होते. आणि आता आई भाकरी करून घेते. मी काही पापड काढलेले आहेत, नंतर त्याच तव्यामध्ये मी तळून घेणार आहे. तर हे तात्पुरतं मी तर ठेवून देते. बास का आमटीचं बंद करू का? आईला भजी आवडते, भजी करावं म्हणलं, बेसन पीठ नाही आहे. आपली ग्रॉसरी सगळी संपली आहे. उद्या बघूया